आली काय काय ग? अगं आवरलं का तुझं? अगं बाई हे काय आवृत्ती आहे ना बाई, तुला माहिती नाही का घरात आमच्या काय तर आहे. ते तर आहेच. आवरलं ना तुझं? आता काय तेच अगं घरातलं काम आवरायचं, मग पूजाचं आवरायचं. आणि हिला काय आहे, तुला तर माहिती आहे, तिला नुसतं नाटा फाटायला लागत, पण ती किती पावडर लावली लावते हाय तशी दिसणार. अगं पण तू एवढी सुंदर असताना ती आणलीच कशी तुझ्या नवऱ्याने? आता काय करते, आता तिच्या आई बापाची गरिबी होती आणि लग्न करायचं होतं तर ते काय आता त्यांनी काय कुठं केला त्यांची त्यांनाच माहिती. पण तिचा येऊन काय उपयोग झाला इथं? हा तेवढं पण आहे म्हणा. काही तर मी तिच्या ताब्यात दिलं नाही आणि मी तिला काही देतही नाही. पण तिचं काय आता मला द्या पण कोण देईन तिला? काम धंदा करू लागत नाही, पैसे घेती, पार्लरला जाती, हे करते ते करते, कलर मध्ये फरक नाही, कशातच फरक नाही. नुसता नट्टा फट्टा लागतो. तिला आवरायची सवय पहिल्यापासून. आता तुला तर मस्त माहिती आता काय किती कमी दिवस झाले का तिच्या बी लग्नाला. पण तुझ्या नवऱ्याने आणाय नव्हती पाहिजे माहिती का? नशिबाच्या गोष्टी त्याला काय करते आता, कवर त्याच्या बी माड्याला रडती, कमवून आणले मला काहीच फरक पडत नाही. तेवढं आहे म्हणा. काय त्यांचा विचार करायचा आहे? आपले लेकरं आपले काम धंदे सोडून यांचा विचार करीत बसायचा, तो कमवून आणले काय आणले. तिला काय तिचं फक्त खायचं स्थान आहे, बाकी ती काही काम करीत नाही, कोणाच्या आध्यात नसतील मध्ये खाती का? आता काय करते जस काय आपण एखादा कुत्रा सांभाळतो बाई, भाकर रोजची त्याला टाकतो. कुत्रा सांभाळून तू सांभाळते काय तिला? नाही तसं नाही म्हणत ग मी, पण आता खेड्यातल्या लोकांना काय शहरातल्या लोकांना एक माणूस जरी गेला तर त्यांना जड जाते. सणासुदीचं व्यवस्थित बोल. तसं नाही म्हणत मी, तुला एक उदाहरण सांगितलं. ऐकलं तर येईन भांडायला तुला बेकार आहे ती माहिती. बोकांडीच बसायची राहती माझ्या. मी कुत्रा तू काय कुत्री? आली का? मी तरी म्हणलं हिने ऐकलं कसं नाही सणासुदीचं. हा ना, अगं तुला मी ताईची रिस्पेक्ट देत होते, मोठ्या ताई करत होते, आणि तुम्हाला इथं लोकांपाशी कुत्री कुत्र्या कात्रीने सांगितलं तुला, तू काही काम नाही करीत त्यामध्ये तू काय म्हणून कुत्रीला बसून घालते. अगं कुत्रीच नाही म्हणले तू, ऐकून घे मी काय म्हणले तुला. शिट्टीत एक माणूस सभादला जात नाही, आपल्या इकडे रोज आपण कुत्र्याला भाकर टाकतो, मी तुला नाही सांभाळते आहे का नाही? मी कुत्रे बरं जाऊ द्या, सणासुदीचं काय लावलंय ग तुम्हाला? आज सणासुदीची नाही, आता आल्यावर बोलन काय बोल तुला काय बोलायचं ते. नाही ना, मी तमाशा तिथंच करते. ए मंगल सणसुदे जाऊ दे ना, ते सोडून वैशू दे सोडून जाऊ दे. आता मी कुठे धरलं होतं, हिने धरलं गचकन चावलंय असं झालं. घेऊन ये लवकर ये. पण तू हिला कशाला हाका मारली? आपण दोघे गेलो असतो, हिला काय गरज आहे आपल्यात नेशी? हिला काय गरज होती का तुला बोलायला? तू माहिती जाऊ का? गावात आपण पहिल्यापासून राहत होतो, हिला कुठून मध्ये आणलं? पहिल्यापासून मैत्रिणी आपण आहे का? ही आहे तुझी? नाही, ही माझ्या माहेरची, तू सासरची. मग जाय तिच्या सोबत. ती नाही ना, चल नावर ना बाई, उगच ये ताट घेऊन. नाहीतरी जळतच पहिल्यापासून, म्हणूनच नवऱ्याने दुसरी करून आणली. गप ना बाई, आता तोंड शांत. तोंडाचं होतं म्हणूनच. अगं तोंड शांत ठेव ना. मी का शांत ठेवू ग? अगं सणसुदे, मला शांत करा. थोडं पण समजत नाही. चल घाल चप्पल. तू नाही घातली का? ह्यांची ना नुसती गुळगुळे बाई. गुळगुळी नाही, तिला भांडायचं म्हणलं ना तिच्या काहीच लक्षात राहत नाही. धाऊ धाऊ येते माणसं नाचायला. खाल्लंय का नाही सकाळी? खाल्लं असं उपास धरती माहिती. तिच्याकडे पाहून तुला वाटतं की उपास धरील? काय झालं म्हणजे? खाल्लं तू काही नाही नाही. काय बोलती तू? पोहे करून खाल्ले सकाळी? अहो काय ताई, तुम्हालाच पुरले नाहीत. काय बोलती? अवघडे बाई. उपास धरायचा माहिती आहे का तिला? खाणं म्हशीचं, राहणं गुशीचं. तुझं काय ताईचं माणूस रिस्पेक्ट देत होता, आता तर रिस्पेक्ट द्यायची पण इच्छा नाही राहिली. अवघड आहे. तुला मी सांभाळते घरात, त्याचे उपकार मान. तुम्ही नाही सांभाळत, मी नवरा सांभाळतो. तू नवरा कुठून आणलं बाई? तो कुठून आणलं म्हणजे? तुम्ही कुठून आणलं मग? लग्न केलं मी त्या संग पळून. ते लावलं असं तो 5 लोकात, मी 50 लोकात लावलंय. मी 100 लोकात लावलंय. जाऊन विचारणं पळून आलेल्या बाया कशा असतात? वाटकुळ झालं माझं ह्या पायामुळं. हा नसते आली लग्न करून पुढं माळे घातल्या काय फसवती काय ना सारखी. ते माहित नाही. बाहेर काढतो त्याची ताकद आहे बाहेर काढायची. तुला त्याला संगच काढीन बाहेर. हा का? मग सणसूद आहे, व्यवसायाला जायचं आणि ह्यांचे काही भांडण आहेत बाई. अवघड आहे. सणासुदीचं सुद्धा नीट नाही व्यवस्थित एकदम. बापाचं घर तुला तू आली का हिला लय तोंड येतं. भावकीत चव घालायची सवय हिला. मला नाही, तुम्हाला सवय घालायची. येऊ दे त्याला, पण त्याचा बेत करते तुझा करते. नीट बोलायचं माझ्या नवऱ्याला माझ्या समोर, समज. बर बर. अवघड रे देवा. त्याला घेऊन जाय तू कुठं. मग कार्यक्रम अगं शांत बसा ना. सणसूद थोडं पण आहे का? बघ ना, शांत बस ना मंगल. तू मोठी ना,
काय मोठी धाटी करते का आता तू सांग बरं, माझ्याकडे बघून सांग. हिच्या गळ्यात सोन्याचा हार आहे, माझ्या गळ्यात आहे का सोन्याचा हार? दाखव बरं. अगं मग तुझ्या नवऱ्याला म्हणायचं ना तू. अगं मी त्याला मस्त म्हणले बैल भाड्याला, त्याने आधीच करून ठेवला ना. मग आता ती मोठी तिला करणारच ना. ती 50 लोकांमध्ये लग्न लावून आली. तू आणि काय मी नाही केलं? लावलं का? 50 लोकांमध्ये थोडीच लावलंय तू. तेच तर मोठा प्रॉब्लेम. तू देवळात लावून आली का आली तशीच काय माहिती, मलाच काय समजाना. तू माझी मैत्रीण आहे का तिची मैत्रीण आहे का? अगं तू माहेरची ती सासरची मैत्रीणच. तू माझी बुराई करते ना, मग मला चांगलं नाही. हा, तीच नाही सारा गाव तू बुराई करत. हाय ना? सारा गाव म्हणतं 5 लोकात आली, याला काय गरज होती यायची एवढी चांगली त्याची मला बायको माहिती लेकरं. असतं ना, तू बाई तिथं एवढा मोठा राक्षस बसलेला आहे, आलीच नसती मी. हा, मग आल्यावर तुला दिसला नाही का राक्षस बसलेला? कशाला यायचं त्याच्या माग तू पण, तुला पण कळत नाही. मला आणि माहिती काय का असतं ना, माणूस लय भारी तुला दिसला होता, दिसला नाही असा. मला काय माहिती हा, अवघड रे. एवढं मला माहिती असतं तर लय झालं असतं बाई. हा ना. घाला येडा इथं. चल बाई आता कुठं हे येणार काय इथं मंदिर आहे ना. मंदिर आहे मग सगळं खरंय. मी चला, ऐकलं, मी या. काय म्हणते, हा बोल ना. पूजेचा मान आधी कोणाचा असतो, माझा का तिचा? तिचा तुझा थोडीच आहे. मला काय तू अशी काय करते प्रत्येक वेळेस सांगायचं, मान प्रत्येक तिलाच वेळेस द्यायचं का? प्रत्येक वेळेस हा मग तिचाच मान आहे तुझं काय. जा मला मग. अगं पण तू पाठीमागून आली ना, थोडस जरा हे कर ना. कशी घुसली लगेच आतमध्ये. देवा काय पिढा आणली रे तो आई माझ्या माग. हा, रात्रंदिवस घरात किटकिटे. ती पिढा तरी जाऊन दे माझ्या मागची. हा, तुला पुढच्या वर्षी लय भारी चांगलं काहीतरी आणून देईन मी देवा. पण ही पिढा आहे ना पहिली माझ्या घरातली बाहेर काढ. नुसती घरात किचकिच किचकिच लावली तिने. चला हिला एवढं कळत नाही, हिला कुठं मान सुद्धा नाही. मान नाहीये म्हणजे? बसा खाली, जाऊ दे तुमचं रोजच आहे. काय रोजच आहे मग. कम नाही मंदिरात गेली माझ्या आधी? हा, ही म्हणली तुझ्या आधी नाही जायचं म्हणून. हा, मग आता ते तर कळलं पाहिजे ना आपला मान कुठं आहे. नाहीतर दुसऱ्या बायकोला मान कुठंच नसतोय. पण तू आली त्याच्या मागं पळू. बाई पळून नाही आले का बाई? तुझ्या नवऱ्याने पळून आणलं मला. मी पळून आले कुठं? पळून आलीच करते नुसती. सोने म्हणून सोडले नीट नाही का? खालीच बस ना, असं बसले बसले लावू ना आपण. नाही जाऊ दे आता. उठले ना. डर हाय बाई. आता का आलीस तू बोकांडी बसायला? त्याच्यात बस. अरे तुम्ही वावतायत, हळदी कुंकू लावतायत, असं काय आहे तुमचं बोलणं? घरीदारी कसं ग तुमचं? सणासुदीचं सुद्धा एक दिवस सुद्धा शांत तोंड राहत नाही तुमचं. दरवटी कर. तसं नाही, थांब ग, नीट बस. बस ना असं. सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मजन्मी वसा. ये पुढं. हा बात बस खाली. सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मजन्मी वंसा. ये आधी. तुला सवस नाही. सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मजन्मी वसा. सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मजन्मी वसा. वसा दोघी एकमेकीला. सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मजन्मी वंसा. सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मजन्मी वसा. खायला घाल मला. अवघडे रे. तुमच्याकडे बघून मलाच हसायला येतं कधी कधी. काय हसती? सगळंच करावं लागत तिला. बरं जाऊ दे, घे मग तू मोठी आमच्यात नाव घे. आता माई तर काही इच्छा नाही नाव घ्यायचे, पण आता घेते. घे बाई. वाटाण्याचा शिरा केला खोबरं किसून. वाटाण्याचा शिरा केला खोबरं किसून आणि त्यांचं नाव घेते मंदिराच्या दारात बसून. छान नाव घेतलं. घे तू आता. आता मी घेऊ का? हो. घ्यावं लागतं मला नाव? हा मग आता घे, तेवढं मान आहे तुला. इथं म्हणजे आता कशाच मान नाही. नाही ते आहे ना, नाव घ्यावं घेऊच का लागतं. आता? हो घे. बरं ऐका. शिड्यावर शिड्या 32 शिड्या. रावांनी पेटवल्या बिड्या, मी लावल्या काड्या. तू काड्या लावायसारखीच आहेस. आलीच तू काड्या लावायला इथं. नुसती काडी टाकीत टाकीत चलती. मी याच्यासाठीच नाव घेत नव्हती, बघितलं ना? नाव तरी कसं घेतलंय पाय तू? मी लावी त्या काड्या, म्हणजे तोंडानेच तो कबूल केलं तू काड्या लावी. म्हणजे मी बिड्यांना काड्या लावल्या. बरं जाऊ दे, मी घेऊ का आता का नको घेऊ? घे बाई तू. आमचं आयुष्यभर चालणारच आता. इथून पुढे तेच आहे आमचं. काय चला नाही तर घरी जाऊ दे. नाही, नको नाही, नको घे, घे. घे. काहीतरी नवीन ऐकायला भेटत नाही. कान दुखायला लागलं. तुझ्याकडे पाहून मला वाटतंय तू जरा छानच नाव घेशील की. तू तसं आहे, तुला काही प्रॉब्लेम नाही. तुझा नवरा किती का जीव लावतो. लावतो ना मला जीव. तुझ्याकडे बघून कळतंय. झुंझुन झुन्यात बसले पुण्यात, जायफळ वटीत लवंगा मुठीत, ते बसले दाटीत, मी कशी जाऊ पान सुपारी वाटीत.
छान घेतलंय घेतलंय. लयच मस्त नाव घेतलंय चला आता जायचं का आता? मग नाही चला ना आता का भांडणं करायचे तुम्हाला परत मला माहिती टेन्शन आहे, आलंय बाई. बाई तोंड बघायची म्हणून मी पलीकडल्या दारात येत असते. मी तर मग पुढच्या कशाला आली वेळेस आहे माझ्या संग मी येतोय संग मी माझ्या मैत्रिणी संग आली. हा यायचं ना एकटीने मागून काय गरज नाही तुला यायची मी थोडी ना तुझ्या संग आले गरज नाही म्हणायला सांगणारी पण कुठली चल बाई. झालं का झालंय आवरलं तुमचं पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला का जेवण पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला कुणी होय तिथे बघ ना बायका कुठे आहेत? आज तुम्ही तिघ जण जा बरं आम्ही जातो मग आता आमचं मग काय म्हणणं? झालं का तुमचं नटलेलं दिसलं की आमचं लगेच मग आता आमच्या बायकाला नाव घ्यायला लावायचे तुम्हाला मग नाव घ्यायचं तेव्हा आम्ही जाणार तिथे. अरे पण हे म्हणतो नाव घेतल्याशिवाय जाऊन देणार नाही बायला म्हणलं नाव घेतलं जायचं नाही कोणी कोणाला सुट्टी नाही नाव घ्यायचं. डबल चॉकपट त्याच्यामुळे आलं का परत तिथंच मायावर कोणीच भेटलं नसेल सकाळ दोन चला भयंकर चला ना मग अरे पण त्याने आणलं. त्यांनी अरे कुठे गेल त्या अरे हे जाय ना हे म्हणते बायला नाव घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही काय नटलेत बाया म्हणल्या तुमच्या म्हणलं आज काय सण बिन कळतो का यांच्या मग. गेल्या तर रुसून. आता आणायला दोन दोन म्हणल्यावर दोघीचे नाव ऐकलेच पाहिजे ना हा ना मग काय आता नाव ऐकायचं तुम्हाला? घ्या उखाणा घेऊन दाखव यांना एक एक चला नका डोक्याला ताण करून मग आम्ही उखाणे घेतलं तुम्ही पण घेणार का अरे आमचा काय संबंध संबंध म्हणजे मग म्हणजे आता- मग बायकांनी घ्यायचे असतात का आम्ही म्हणजे नुसतं काय नाव आम्ही बी घेतलं घ्यायची का? अरे असली इच्छा तर घेणार आम्ही बी. घेणार ए, तसं नाही नुसतं बायकोचं नाव घे. बघा माझं नाव नाही ना किती जीव लावतो तिला तिचा नवरा आणि तुम्ही आम्ही पण घ्यायचे का बरं सगळं शेवट मी घेईन येडा वागता बरं, कोण सुरुवात करताय माय नाव पण मला एक माझ्या ऐका ना त्यांच्याच साहेबांना आज बरं ना तुम्ही साहेबाला आणा घ्या नाही ऐका ना. मोठ्या माणसाने घ्या. सगळ्यात मोठ्या माणसाचा मान असतो तुम्ही घ्या अरे सगळ्याला बायका आहेत मला कुठं बायको आहे? नाही तर मग घ्या ना मग असं ना घ्यावं लागतं बायको नाही मला बायको. आवाज स्वागत नसतो तरी घ्यावं लागतं तुम्ही खाली ऐकतो ना घ्या बायकोचं नाव घ्यायचं म्हणजे कोणाने घ्यायचं त्याला का तेव्हा? थोडं घ्यायचं थोडं घ्या आता काय डोक्याला दाट करून घ्यायचं सांगा पटकस घ्या राव साहेब माझ्या तुमची बायको वर गेली तरी तुम्ही लाज आता होय मग अरे बायको आणि तुम्हाला आहे का उसक तरी काही गपना नाव घ्या आठवते ना काय आहे, नाव घ्यायचं घ्या मोठ्याने आता या वयात कुठं आठवीत असते हा, मग. जरा कोणी येतो ना दम काळ ते आलेलं विसरून जातं मग हो, थांबा थांबा सगळे घेते ते घ्या मामा नाव घ्या की थांबा ना आदलं घर मधलं घर आदलं घर मधलं घर मधल्या घालात पलंग पलंगावर उशी त्याला झोपतात का काय उशीवर डोकं डोक्यावर बशी डोक्यावर मला वाटलं बायको डोकं म्हणतात काय बशीत कपात चहा बायकोनी टाकली तर माशी म्हणून मी करतो रोज काशी अरे वा वा काशी करायची वेळ आली काशी करायची बरं त्याची बायको माशी टाकाय बी नाही वर आहे. वरून कशी माशी टाकीन तिथं येईल वती तवाचं सांगत आहे ते अच्छा चेअरमन घ्या ना चेअरमनला हो, दाढीला. घ्या नाव दादा काय असं करता चेअरमनची बायको नाव घेतलं तर पळून जाती गबसाना आणलीच नाही चेअरमन तुमची कुठे येतात तुम्ही सांगायला लागले घ्या 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 नाव घ्या हा मोठे घ्यायचा. नांगरता सापडली कवडी नांगरता सापडली कवडी आणि बायको माही गुडघे एवढी छोटी ना एवढी एवढी म्हणलं कसं काय? त्याच्यामुळे त्याची बायको राहत नाही आम्ही तू घे आता आहे तू घ्यायचा बायको माझी गेली रुसून बाया हिचा लय थाट आहे. बायको माझी गेली रुसून कधी मी रडतो घरात बसून काय आहे? तू घे भो आता मी घेऊ का? कोणत्या बायकोचं दाढी घातलंय? काय नाव बायकोचा गुलाब गुलाब बघ गुलाब तुला नावाचं पाडलंय माई. अरे तू थांब ना काढ घ्या ना मी लाडूची मग बायको आहे नाना ना घेऊ काय मी? काय आहे? ए यार धर ना ए तू हा घे घेऊ? ए थांबा तिथे जाऊ कोणले भारी होणार थांबा ऐक करे काय हा मोकर नाही काय- मोकर. तुम्ही माणूस- दानका 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 घ्या ना. तिथे दानका ठेवून द्यायचा तुम्हाला घ्या माहित नाही आपलं. पटकन कवाची वाट बघायला होती एवढं आठवायला लागतं का? अजून म्हाताऱ्या माणसाला इतकं आठवणार लागतं. डोक्यात येतंय ताट हातात आल्यामुळे गोळ झाला थोडा गेलं बाई ताट असं म्हणजे. झालं वजन वाढत ना माझ्यावर दबाव येतो बरोबर पटकेस अहमदनगर जिल्ह्यात अयो. हा मग
श्रीगोंदा तालुका. बापरे. मग श्रीगोंदा तालुक्यात बर दोरजा माझं गाव आणि अर्षात कुंकुली ती छाया तिचं नाव. याला म्हणतात ना. मग नाही. पण ऐक ना, तुझे नाव निशा आहे, त्यांनी छाया नाव घेतलं. अरे खरं नाव काय आहे तुझं? लग्नाच्या टायमाचं नाही खरं नाव घे. खरं नाव काय आहे? पहिलं आपलं जी पत्रिका होती पत्रिका छायाच नाव आहे. बरं आता मग असं खरं आहे पाणी फिरलंय, पाणी फिरलंय. नाही, तू तू घे घे, आता. तू घे, नाही, तू घे, तू घे. नाही, तू घे. नाही ना. बरं घ्या. आमचं काय नाही, नाही. बाबरीच्या मध्ये कोळप सुटले मग एक काम करा ना, या 2 पाबरी वाहू द्या आधी. काय अडचणी कोळप्याला मागं राहू द्या. बरं घे, तुझी चाबरी उद्या आली. हरभऱ्याच्या भाजीला हटावं किती, हरभऱ्याच्या भाजीला हटावं किती, आणि ह्या काळ्या नवऱ्याला नटावं किती. आईला काय याला म्हणतात प्रेम. मला सुद्धा आठवलंय. परत घ्या. Once more. मोठे मोठे हरभऱ्याच्या भाजीला हटावं किती, हरभऱ्याच्या भाजीला हटावं किती, आणि ह्या मला सुद्धा आठवलंय. तुम्ही थांबा. मला सुद्धा आठवलंय. अजून एक आणा. इथून तिथून पेरला लसूण आणि माझी छाया गेली रुसून, उर्फ निशा गेली रुसून, हिला आणली गाढवा बसून. परत एकदा बरोबर द्या. दिवस याच्यात गेला तरी चालेल. गाडा बसून आणली होती. बरं परत एकदा लावून द्या. शेवट गाढवा विकावं लागलं. परत एकदा मोडले असते. आता नाही येणार. आता नको चौघाल गबस. काय आला आता बस. चर्चा होते ना. हा, घे. वाटाण्याच्या भाजीला खोबरं घालतात किसून किसून, वाटाण्याच्या भाजीला खोबरं घालतात किसून किसून, आमचे हे पडले संडाशीत बसून. आता गोड जाऊ ना. बरं तुमचं होऊ द्या. बरं आमचं जाऊन दे राव. नाही नाही होऊ द्या. मग तुमचं कुठं म्हणजे वर गेली त्याच्या वेळा उखाणा गेला. रामनदास 2 मिनिटं. आपण एक घेते. ए वास करा आता थांबते जाऊ दे. परत नंबर परत. अजून एक. बरं एक तिचा एक. हा. होऊ द्या. आता चांगलं घेते. आगे चांगलं चांगलं आठ घे ना गुळा दवा. मटगुळा, 8 गुळा मटगुळा, सोन्याचं कटगुळा. बर माझ्या नवऱ्याचं नाव घेते, स्वपनरावांचं भटगुळा. यार काय पाहिजे काय केलं. नाही अजून घेते का एखादं चांगलं. साहेब बायको वर गेली तुमची एखादा वर गेली. अरे पण तुम्ही घ्या ना, आम्ही नंतर घेऊ. अरे आमचं 2 पावरीची मध्ये कोळपा नाही, नाही, नाही. शेवट घेतो. आज कोळपा घेऊ नंतर मी घेतो शेवटी. नाही. सगळ्यात शेवटी पहिलं मी घेतलं ना, आता सगळ्यात नाही, शेवटी. घ्या. नाही नाही नाही. शेवट माव असतो. शेवट अहो, नाव घ्या, आठवा घ्या, लागेल घ्या, मला. घ्या, नाव घ्या. नाही माझ्याकडे हा, आता. घ्या. हा, नाव नाही. घ्या. चला, अरे हा, नाव होऊ म्हणून द्या. थांबा. अरे काय साहेब आहे ह्यो. बायको वर तुम्हीच घ्या. गेली. बरं ना. बरं तू घे जर. मी नाही घेत, ताईंना घ्यायला आधी. कोणची त्यांचा मान आहे आधी. कोणची ताई? हा नाही हाय. हा बोल कोणची ताई? नाही हाय. गेले मी वर. तुम्ही वर वर गेली बोल. घे पटकेस. घेतो काय घेऊ. घे ना पटकेस मग. चल ए, घे नाव चल. हा सांग. हिला, हा? हा? थांब ना. केक मध्ये केक. केक मध्ये केक. चॉकलेटचा केक. बर आणि बायको आई माझी लाखात एक. वर गेली. हा, मग. वर हात केला ना मग. लाखात एकच होती ती. लाखात एकच. बर जाऊन दे तू घे आता. चल जाऊन दे पहिलं. आता आपल्यावर चाली बारी. घे पटकेस. पहिलं तूच घे. ती घेते मोठी मानल्यावर तीच घे. नाही हाई मी ध्यानात असलं तर घेते ना. अरे हाय देण्यात घे ना बाबा. अरे मान आहे ना तिचा, तिलाच घ्यावा घे. लागेल. काय होय सॉरी. ए, तुम्ही गप्पा ए आता पेटू नका गाड्यांना. नाही तर पेटलं ना आता माझी संक्रांत इकडेच होईन. माझ्या घरी पुरणाची पोळी सगळं नाही व्हायची. काय वाटलं झालाय स्वयंपाक म्हणल्यात ते दोघी. काचा झालाय मला माहिती. कुठंच काय झालेलं नाही. वैशू झाला ना, नाही तर चला माझ्या घरी. घे नाव घे. मग स्वयंपाक सगळं करून आले, यांना काय खबर येतात. 2 जण असे चिंट फिरते. सांगा ना बरं घे ना उखाना. घेते. घे बर. साखरेचं पोत उंदराने उसवलं. जर दमाने घे नाही तर माया नको घे. साखरेचं पोत उंदराने उसवलं आणि अविनाश रावांनी मला फसवलं. का फसवलं? आता फसवूनच ही सगळ्या गोष्टी चालल्या, तर नाही फसवलं तर कसं आहे. काय फसवलं? ही आणली फसवलं काय? मग ओय, ते नाव सगळं आहे, काय फसाफसी. बोलायचं नाही. नाही, आज नाही. काय ए बाबा तू घे एखादं. चल जाऊन दे आता मग माया पाळी.
घ्यावंच लागेल का घे ना. बरं, घेते. दारात होत झाड. आता काय झालं मग घे दमाने घे फक्त काय नाही. दारात होतं झाड हा. दारात होत झाड. दारात होतं झाड. दारात होत झाड. मी बोलू का हा, नको? बोल, बोल, बोल. दारात होत झाड. हा झाडाला होते फुलं. झाडाला होते फुलं. एवढी लाड झाडाला होते फुलं. अरे थांबन जरशी. दारात होतं झाड, झाडाला होते फुलं. फुलं हा म्हणू का नको? म्हण ना. दारात होत झाड. हा दारात होत झाड. झाडाला होते फुलं. बर फुलांचा पडला सडा. बर. फुलांचा पडला सडा. हा मला ज्याने ज्याने नाव घ्यायला लावलं ना त्यांच्या आईचा किडा. तिकडे जायची बाबा तिकडे. आपण नाही लावलं. तिकडे काय झालं? आणि आता इथं लावला किडा इथं लावल्या काड्या तिने मंदिरात अरे काय तू आहे? आता मी काय वाईट बोलले का? बरं का, बरं का? ऐका, ऐका. एक मिनिट ऐका. बरं, ऐका, एक मिनिट ऐका. ही काय म्हणते तिकडे काड्या लावल्या. तिथं आता काय माझं म्हणली? चुकलं? माझं नाही, काय नाही, चुकलं? नाही, मी नाही. आता ते नाव घेतलं नाही, बरं आता का? भांडू मी काय नका. म्हणलं? शिड्यावर शिड्या 32 शिड्या. हा. शिड्यावर शिड्या 32 शिड्या. हा. राव पेटी त्यात बिड्यान मी लावी ते काड्या. मी काय म्हणले तेव्हा? नका बिडं पेटवल्या. हेच करते त्या 4 माणसात नुसते नाणे सुद्धा असे चौ घालायचे घेते मी चांगलं नाही घेतलं का नाव? बरं जाऊ द्या काय भारी होते. मायाला बी घेऊ का आता? मग आता कसं हे काय आता ही झालं हो का ना? हा मग काय? मग ती काय आम्हाला दिसत नाही काय काय बोललंय मग? आम्ही काय आंधळे डुचकी आहे का आमचे घ्या ना डोळे नाव. टाकत होय. बरं घेतो. घ्या लवकर. घ्या ना नाव. झुंझुन जुन्यात बसली मेहनत. हा. काय 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 झुंझुन जुन्यात बसली मेहनत. कोण पण कोण बर तू अरे नाही वेगळं बस आता मला उखाणा घेऊन दे. झुंझुन जुन्यात बसली मेहनत. कालचोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मिठीत सोडे सोगे काय? सोगे सोगे लवंगी. घोड्याची सोगे मला वाटलं लवंगी म्हणले. सोडे सोगे कचरीले उभे कचरीच्या किल्ल्या हाती दिल्या हा, उगाड्या खोल्या खोल्यात होता हांडा हा. कशाचा? पैशाचा? गपे खोल्यात होता हांडा हांड्यात होती परात परातीत भात भातात तूप तुपासारखं तुझं रूप अयो म्हणजे तुझं तुपासारखं तुझं रूप रूपासारखा जोडा दोन जोडा चंद्रभागेला पडला येडा चंद्रभागेच्या काय काय तिरी वा वा वा. एक गेली आईबापाच्या घरी हम्म. तिकून आली मांडवचिरी गेली पाटलाच्या आळी पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय फुकाटचं हळदी कुकाच्या गोण्या सवारणाचं ताट श्रीमंत चोबे जेवायला बसले तर समायाला होती तू 360. कोण लावते कोण लावते कोण समाया लावते हा काय झालं आता कोण लावते समाया आता खाना घेतला ना आता आज पुढं केला अरे मग आता जाऊन दे ती मागली तू पुढली मागली पुढलीच काय आहे? अरे मग लग्नाची बायको कोणची आणि ती काय लागणार नाही काय ती कोणती 50 लोक 100 लोकात मी लग्न करून आले ती आली का आमच्या गावात लग्न नाही लावलं बाबा. नाही भाऊजी तुम्ही यांच्या लग्नाला होते का मग हा, तुम्ही होते का ऐका तुम्ही 3 जण हे 5 जण साक्षीदार असते तुम्ही 5 जणच लग्नाला होते नाही लोक होते 5 जणातच लग्न झालंय बरं, खरं चालेल सांगा. ना. दिल्ली विषय सोडून एवढं का काय मग माझ्यावर एक घेऊ खाना मला नाही येतो राहू द्या नाही राग येतोय का? एक राहू द्या मग नाही येत माय मी चालले इकडून इकडेच घरी आता माहेर निघून जाते मी पुढं इकडे मंगल इथं ये. जा लवकर. मग कशाला येऊ मी घरी तरी अहो नाना घ्या एक. तसं नाही नानाला मध्ये घ्या तुम्ही मी यांचं किती सारं खाना घेतला सांगू का तुम्हाला मंदिरात मला खोलच येत नाही आता मी यांच्या नावाचं किती का छान मंदिरात उखाणा घेतलाय या. मला खाणच येत नाही आता तसाच लांबडा घ्या चांगला नाही लांब असं. लांबडा नको संक्रांतीचा कार्यक्रम आहे मला बोलावलं नाही का? कोणची अरे आहे ना बाबा लाडाची कोण नाही म्हणलं लाडाची ती तुम्ही यार पेटून द्यायची काम करू नका तुम्ही तुमच्या घरी जा बरं. म्हटलं मी बघतो काय करायचं तुम्ही जा नाही तुम्ही जा मी म्हटलं बघू चल आपल्या घरात गेलो मला माझ्या नावाचा उखाणा लागतो नाही घेतलं तर काय करशील मी चालले माझ्या जा. गेली तर गेली जाऊ का हा, जाऊ जा. तुम्ही घेऊन जा जा हो, बायको सोडून गेला. अरे इकडे ना काय इकडे आज सणाचं कुठं रुसून जात अरे तुम्ही तुमच्या घरी जा राव काय डोक्याला ताण केला मागाय निघा बरं तुम्ही पहिल्या बायकोला एवढं लगेच थोडीच नसते इकडे तू चपट
कुशल सोडून गेले राव असं आम्ही एवढं चला घरात घेतो मला घरात मग इथं काय लोक आता दुसरा आवाज येत नाही मला ए, पण यार घेणं एक ना तिच्यासाठी पण नाही घ्यायचं ना त्यांना तुम्ही काय जबरदस्ती करा. हिचं घ्या मग घ्या ना वहिनी. तिचं काय झाला तुझं बरं माझं जे पत्रिकात नाव होतं ते घ्या मग हा, ठीक आहे. हा, घ्या पत्रिका. आरच्या नाव होतं ना हम्म. मग त्याच्यावर घ्या ठीक आहे. तो मग येईन ना आता मग मला नाही माहित मग काय एवढाच पाठ करून आलती मला काय दिसतं अर्चना. हा हा चला हा भाजीत भाजी मेथीची अर्चना माझ्या प्रीतीची ओके ओके आता इकडे राग आला आता इंजिन तापला इकडे आता इकडे इंजिन मला तापला माहित नाही मी चालले. अरे थांब ए, पोरी मला राहायचं इथं माझा जीवच अरे नाही घेतलं ना कोणाला. तुझं बी नाव ते. ती पण मला दिवसभर बोलत राहते. काय बोलत जाऊ द्या मला पाणी पाचा ए, बरं तुम्ही ना काढच लावी ती तुम्ही जा म्हटलं मी सांभाळतो बाबा काय करायचं नका नका आमच्या घरात वाटोळ ना करू ए, चल बघ घरात ए, चला चला ए, चल घरात घरात चल मला यायचं जा. चल घरात ना ना चहा बी काही ए, काय नाही बाबा जा तुम्ही निघा घरी. नाही निघा घरी. पोळं नाही काय नाही ए, जा तुम्ही तुमच्या घरी ए, पळ तिथे तुमच्या घरी निघा निघा घरी थांबू नका घरी. ए, पोळं नाही काय नाही काय नाही पळा, चला 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 ए, जातो जा बाबा काल डोक्याला ताण करतो जा ना बाबा पोळा बिळा काय नाही ए, जा तू ए, हे बघ चापू आहे बघ तिकडे पार्टी बघ तिकडे ये चल हो घरात. काय झालं आता मला राहायचंच नाही मी माझ्या येते. पोलीस जाते. अगं बया मला राहायचंच नाही तुम्ही अर्चनाचं नाव घ्या. अरे अरे पहिल्यांदा घेतलं ना तो नाव आता नाव नाही घेतलं. आता काय तुम्ही हिच्या म्हणले काय काय हिच्या काय? अरे हिच्या म्हणजे तोच घेतलं ना मग हिच्या म्हणले तुम्ही तिचं नाव घेतलं माझं नाव घेतलंच नाही माझं नाव कसं घेतलं माझं पत्रिकातच नाव होतं ते पहिलं वैशी. नावच होतं माझं अर्चना वैशी 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 बस का अजून 4 माणसात नाही म्हणले आता नाही मला ऐकायचं. झाली ना काशीत घातली ना सणासुदीची लग्न कोणा सांग करून आले तुला तुम्ही? तीच करायचं होतं मला चांगलं काय माहिती तेच करायचं होतं कवर तिच्या रोजचं हे करत बसायचं मी तिने जायचं पार्लरला पैसे उडवायचे मी सारं घरचं करायचं लेकराचं करायचं आणि वरून तुमचा रुबाब ऐकायचा केलं सणासुदीचं घरादाराचं वाटोळं गेली निघून आता. काय वाटलं झालं तुमच्यावालं तुझ्या घरात मी तुला घेऊन येतो. काय बाबा डोक्यात लागली काय तुम्हाला तर लय हे येते तुम्ही जा मग तिच्या मला नाही पडली राहायचं माझ्यापाशी नाही राहायचं अरे ऐकायलाच कोण हे राव काय लगेच झाकून द्यायचं काय मला याच्यासाठी आणलंय यांनी हिला 100 माणसात आणलेले मला 5 दर माणसात आणलेले दरी बॅग आठ ठेव जाय. माझी नका बॅग तुम्ही काय आमच्या संसाराला पहिल्यापासून काडी लावायला येता लग्न लावायला तुम्ही उजून आमचे इथं भांडणं झाले का पेटवायला अरे मग तुम्ही त्याला का म्हणलं मी हाकलून दिला आता आणले तर कुठं तुम्ही सांभाळलं असे काम करता का तुमच्या लेखाला देतात का 4 बायका करून होय? आता केलं कशाला त्यांनी त्याला सांभाळता येईल तुला नीट ए तू जा बरं तुम्ही साहेब तुम्ही जा आणि तुम्ही घरात चला मी बघतो काय करायचं चला घरात हो घरात हो घरात काय हे एक लोक डोक्याची बाई तगडी काय म्हणतात